भारत हा जगातला मोठा देश आहे, जनसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आणि आकारमानाच्या दृष्टीने सुद्धा. अमेरिकी गुप्तचर संस्था भारताच्या बारीक सारीक घडामोडींवर मायक्रोस्कोपिक नजर ठेवून असतात. जातवाद हा भारताच्या राजकारणातला अविभाज्य घटक. धर्माच्या खालोखाल जात ही भारतातली सगळ्यात मोठी फॉल्ट लाईन आहे, हे अमेरिकेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि अमेरिकी गुप्तचर संस्था त्यांच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवत नसतील याची दूरपर्यंत शक्यता नाही आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या मार्फत दरवर्षी अहवाल प्रसिद्ध केले जातात. जगभरातील देशांमध्ये नेमकं काय चाललं आहे त्याची मांडणी या अहवालामध्ये केली जाते. या अहवालातून अनेकदा तथाकथित धार्मिक असहिष्णुतेबद्दल भारताला टार्गेट केलं जात आहे आणि या अहवालामध्ये अलीकडे जातसुद्धा डोकावायला लागलेली आहे. अमेरिकेने पोचलेल्या ज्या अनेक थिंक टँक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भारतातील जाती व्यवस्थेबद्दल चरबीचरवण सुरू असतं. भारतात कॅम्पेन फॉर पीस अँड जस्टिस सारख्या ज्या अमेरिकेच्या पैशाने पोचलेल्या NGO आहेत त्यांच्या मार्फत अमेरिकेला अशा प्रकारच्या माहितीची मोठ्या प्रमाणामध्ये रसद नियमितपणे पुरवली जाते.